डॉक्टर अनंत देशमुख लिखित प्राप्तकाल. 19व्या शतकातील महाराष्ट्राचा शोध. मद्यपुराण. मद्य वारुणीविषयी पुराण काळापासून संदर्भ उपलब्ध असले तरी या लेखनाचा आवाका लक्षात घेता अव्वल इंग्रजीपासूनच्या काळातील या प्रवृत्तीविषयी लिहिणं उचित ठरावे. याची कारणेही उघड आहेत. पहिले म्हणजे आपल्या संस्कृतीत हा प्रकार निषिद्ध मानला गेलेला. दुसरे, अव्वल इंग्रजीच्या काळात ब्रिटिशांचा राज्यकारभार सुरू झाला. राज्यकर्त्यांची संस्कृती साहसी, दर्यावर्दी, विज्ञानाधिष्ठित आणि प्रागतिक विचारांची होती. शिवाय इंग्रज, फ्रेंच, डच सारे थंड प्रदेशातून आलेले. त्या प्रदेशात अंगात उष्णता टिकवण्यासाठी मद्यपान आवश्यक. त्यामुळे ते प्राशन करणं अपरिहार्य, स्वाभाविक आणि जगण्याचा एक भाग म्हणून पाहिले गेलेले. तुलनेनं आपल्याकडे अगदी आध्यात्मिक परिभाषेपासून नेती नेती असा नकारात्मक विचार आधीपासूनच स्पष्ट केलेला. त्याला प्रतिष्ठेचं सुबक कोंदणही दिलेले. मद्यपान ही चैन, मद्यपान हे व्यसन म्हणून पाहिले गेलेले. एखाद्यानं मद्याला नुसता स्पर्श जरी केला तरी त्याच्याकडे समाज तो कामातून गेला या दृष्टीनंच पाहत असे. अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केव्हाही निषेधार्ह म्हटला पाहिजे. सांगायचा मुद्दा हा की राज्यकर्ते प्रगत संस्कृतीचे होते आणि आपण परंपरागत. प्रत्येक बाबतीत मग आपण त्यांचे अनुकरण करू लागलो. मद्यपान त्यापैकी एक झाले. मुंबईचे वर्णन नावाचा एक ग्रंथ गोविंद नारायण माडगावकर यांनी 1863 साली लिहिला. मुंबई नगरीवरील तो एक प्रमाण ग्रंथ मानला जातो. पूर्वकालीन आणि समकालीन मुंबई संबंधी अतिशय परिश्रमपूर्वक आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्यावर माडगावकरांचा भर राहिला. त्यामुळे या विषयावरील ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून अभ्यासक आणि जाणकार त्याकडे पाहतात. तत्कालीन मुंबई शहर कसे होते, माणसे, प्रशासन, सुविधा काय होत्या हे पाहायला तो ग्रंथ उपयुक्त ठरतो. तेव्हा शहरात दारू मिळत होती का याविषयी ते लिहितात. या शहरात प्रतिवर्षी लाखो रुपयांची दारू युरोप खंडातून येते व या देशातही अनेक प्रकारांची तयार होत असती. माड, शिंदी, ताड वगैरे यापासून मुंबईमध्ये दारू करीतात. दारवेच्या भट्टया उरणास काही वर्षांमागे येथे पुष्कळ होत्या, परंतु हल्ली दारूच्या काही भट्टया उरणास व काही माहीमास आहेत. किरकोळ दारू विकणाऱ्या पारशांची व भंडारी लोकांची दुकाने तर 4-4 हातांच्या अंतरावर सर्व शहरभर पसरलेली आहेत. याशिवाय कोटात वखारी आहेत. त्यात अनेक तहाचे मद्य एक फोक विकतात. किरकोळ दारू विकण्याची जी पिठी आहेत त्या सरकारातून पट्टा घ्यावा लागतो. जशी जशी कमाईची जागा असेल टी प्रमाणे सरकारास सालिना 100 पासून 500-700 रुपयेपर्यंत द्यावे पडतात. हे दारूचे प्रकरण इंग्रज सरकारच्या कारकिर्दीपासूनच माजले आहे असे म्हणतात. इंग्रज लोकात मद्याचा खप फार आहे हे खरे आहे, परंतु याचा प्रतिबंध करणे त्यांस योग्य आहे. इतिहासात एके ठिकाणी असा लेख सापडतो. अकबर बादशाने आपल्या राज्यात मद्य विकण्याचा प्रतिबंध केला होता, परंतु जेव्हा इंग्रज सुरतेस राहिले तेव्हा त्याने इंग्रज लोकांस मात्र मद्य विकण्याची परवानगी दिली आणि तो असे म्हणाला, जसे मासे पाण्यात उत्पन्न होऊन त्यात वास करीतात त्याचप्रमाणे इंग्रज हे मद्यावर वाढले आहेत आणि जर तो पदार्थ त्यांस मिळाला नाही तर त्यांची हानी होईल, असे त्याचे विचार होते. मुंबईत मद्यविषयक अशी स्थिती होती तर पुण्यात ती कशी असेल असे स्वाभाविक कुतूहल निर्माण होते. 1869 साली ना. वी. जोशी यांनी लिहिलेले पुणे शहराचे वर्णन हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यात याविषयी माहिती आहे. श्री जोशी त्यात लिहितात, इंग्रजी झाल्यावर पुण्यात बहुत वर्ष दारूची दुकाने नव्हती म्हणून तिचा खप कमी होत असे. पण अलीकडे 4-6 वर्षात पुण्यात दुकाने आल्याने लोकांस अल्प आयासाने दारू मिळते. लष्करात सुमारे 60 दुकाने आहेत. खेडीज मोठी दुकाने ह्यांचे सरकारास दरमहा 12,500 उत्पन्न आहे. आता शहरात दुकाने झाल्या कारणाने ब्राह्मणांनी तर ताळच टाकला. पिताना त्यांस बरे वाटते, पण पुढे फार दुःखच सोसावे लागेल व टेम्परन्स सोसायटी करावी लागेल. समाजात मद्यपान प्रत्यक्षात कसे दिसत असे हे लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांच्या कृष्णराव या मुलाच्या उदाहरणावरून दिसते.
कृष्णराव हे विलायतला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते, पण त्यांचे दुखणे वेगळे होते. त्यातून त्यांना मद्याचे व्यसन लागले. भायखळा क्लबमध्ये ते दारू पिऊन पडलेले असायचे. ते 42व्या वर्षी वारले. त्यांच्या मृत्यूची बातमी 15 ऑक्टोबर 1882च्या सुबोध पत्रिकेत आली होती. हे आज सुमारे 2 महिने ज्वर, संग्रहणी व काळजाचे दर्द यांचा विकार होऊन दुखणेकरी होते, अशी नोंद तिच्यात करण्यात आली आहे. वास्तवातील घटनेकडून आपण साहित्यातील चित्रणाकडे आलो की नाटकात तसे दर्शन घडते. तरुणी शिक्षण नाटिका 1886 नावाचे एक नाटक नारायण बापूजी कानिटकर यांनी लिहिले. ते सनातनी होते. सुधारकांवर टीका करण्यासाठी त्यांनी नाट्यलेखन केले. या नाटकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, स्त्री शिक्षण पद्धती हा प्रधान विषय असून आमच्या हिंदू समाजाच्या मागे दुसरे एक हानिकारक व्यसन लागत चालले आहे. त्याचेही निदर्शन केले आहे. मदिरापान हे व्यसन दिवसानुदिवस आमच्या समाजाची पाळेमुळं खणवून काढीत आहे. यानुसार त्यांनी नाटकात परशुरामपंत आणि त्याची पत्नी सखू हे दाम्पत्य दाखवले आहे. परशुरामपंत हा बुद्धिमान वकील दारूच्या व्यसनात बुडतो. त्याची पत्नी सखू आत्महत्या करते. असे करुणोत्कट चित्र रंगविले आहे. केशवसुतांची स्फूर्ती शीर्षकाची कविता प्रसिद्ध आहे. तिच्यात काठोकाठ भरू द्या पेला फेस, भराभर उसळू द्या प्राशन करता, रंग जगाचे क्षणाक्षणाला बदलू द्या, असे वर्णन येते. या कवितेचा विषय मद्य हा नाही, एखाद्या विषयाची नशा किंवा झिंग हा आहे. पण ती दाखवताना केशवसुतांनी मद्यपानाच्या नशेशी तिची तुलना करावीशी वाटली आहे, हे महत्वाचे. राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला हे नाटक प्रसिद्ध आहे. त्याच्या लेखन प्रेरणांपैकी दारूचे दुष्परिणाम चित्रित करणे ही एक आहे, असे आजवर समीक्षक मानित आले आहेत. त्या नाटकातील आर्य मदिरा मंडळाचा प्रवेश विशेष प्रसिद्ध आहे. त्यातील तळीरामचे हे विचार, दोन्ही पायात बाटली धरून ओनव्याने बूच काढीत आहे. म्हणे दारू सुटत नाही, एकदा घेतली म्हणजे सुटत नाही म्हणे, आणि तेवढ्यानं दारू वाईटा सुटत नाही म्हणजे बिशात काय. घ्या, दोघे पितात. भगीरथ, दारूबद्दल बडबडणाऱ्यांपैकी पुष्कळांना दारू ही काय चीज आहे हेच मुळी माहीत नसतं बरं. मी म्हणतो, सुटत नाही असंच गृहीत धरून चाला की खरंच दारू एकदा घेतली म्हणजे सुटत नाही. पण तेवढ्यानं दारू वाईट कशी ठरते? भगीरथ, तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळविता, आणि ती जन्माची चिकटते खरी. म्हणून कुणी पदव्या घ्यायचं टाकलं आहे का? तशीच बायको, एकदा नुसती मार घातल्यानं उभा जन्म बायकोचा लबेदा बिलतो ना. म्हणून बायका करायचं टाकलं का आहे? पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच तेवढी वाईट का? 1943 साली बडोद्याहून पु. आ. चित्रे आणि विमल चित्रे अभिरुची नावाचे वाङ्मयीन नियतकालिक काढीत असत. तेव्हा त्यांची सारी मदार अनिल कुसुमावती देशपांडे, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वारा अलुरकर, पु. ल. देशपांडे आणि चित्रकार द. ग. गोडसे यांच्यावर असायची. या नियतकालिकात राजाध्यक्ष वादसंवाद हे सदर निषाद आणि क्षमा या टोपण नावाने लिहित. निषाद म्हणजे राजाध्यक्ष, ते मजकूर लिहित. क्षमा म्हणजे गोडसे, ते मजकुराला अनुरूप चित्रे काढीत. मराठी माणूस पुस्तकं विकत घेण्याच्या बाबतीत अतिशय उदासीन असतो, पण अन्य गोष्टी खरेदी करताना त्याचा हिशेबीपणा आड येत नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी लिहिले. मासिक किंवा पुस्तक विकत घेताना अर्थशास्त्र उगाळीत बसणारा हिशेबी महाराष्ट्रीय कसल्याही चित्रपटावर ₹2 नबाबी दिलदारपणे उडवतो. खरा हाडाचा मराठी इसम दारूच्या दुकानात चढताना लाजणार नाही, इतका पुस्तकाच्या दुकानात चढताना लाजतो. इथे मराठी माणसाची मद्यप्रियता त्यांनी अधोरेखित केली आहे. चित्रकार दीनानाथ दलाल हे प्रतिभाशाली चित्रकार होते. पुढे त्यांनी दीपावली काढले. त्यांचे लेखक ठरलेले असायचे. ते लेखकांना सफरीला नेत. त्याविषयी बाळ सामंत यांनी खुमासदार माहिती पुढील परिच्छेदात दिली आहे. दीपावलीची वार्षिक सफर ही एक गमतीची गोष्ट होती. या सफरीचे सूत्रधार होते श्री स. दाभोळकर. व्यवस्थापक होते मोहनराव कामत.
दलाल संपूर्ण खर्च करीत. सफरीत सामील असत आज जोगळेकर, रॉय किणीकर, ग रा कामत, अच्युत बर्वे, चित्रकार परब, बाबूराव बागवे, पु भा भावे. किणीकर आणि बागवे यांच्यात मद्य पिण्याची चढाओढ लागे. चांदण्या रात्री ठाणे जिल्ह्यातील कोणत्या तरी निवांत आदिवासी गावात आमचा मुक्काम असे. या मैफलीत पुढील वर्षाच्या दिवाळी अंकाची चर्चा होई. वसंत शांताराम देसाई यांनी त्या काळात मद्याला ग्रंथ हे नाव ठेवलं होतं. दारूबंदीच्या काळात पत्रव्यवहार करताना ते मला लिहित. येताना एखादा परदेशी ग्रंथ घेऊन येणे. आमचा सीताकांत लाड बंगलोरला गेला तेव्हा त्यानं मला लिहिलं, बांगलोरात नाक्या नाक्यावर ग्रंथांची दुकानं आहेत. हा शब्द भावे, माडगुळकर, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष वगैरे मंडळींनी उचलून धरला. राजाध्यक्ष हातभट्टीला हस्तलिखित म्हणत. भाव्यांच्या पत्रात ग्रंथाचा उल्लेख असे. त्यामुळं दीपावलीचे वार्षिक मैफलीचे आमंत्रण पाठवताना बरोबर पाश्चात्य ग्रंथ वाचनाची सोय केली आहे अशी टीप असे. इति मद्यपुराण अध्याय संपूर्णम. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पत्रलेखन. प. वासव डॉक्टर सौ आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्र हे काशीबाई कानिटकर यांनी लिहिलेले आनंदीबाईंचे चरित्र 1889 साली प्रथम प्रकाशित झाले. यातील चरित्रासंबंधी अनेकांनी लेखन केले, परंतु आनंदीबाईंनी लिहिलेल्या पत्रांमधून व्यक्त होणाऱ्या त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध फारच थोड्यांनी घेतलेला आढळतो. म्हणून या काहीशा दुर्लक्षित विषयाची चर्चा करावी असे वाटते. या चरित्रात समाविष्ट करण्यात आलेली पत्र त्यांनी प्रायः गोपाळरावांना लिहिलेली असली तरी अन्य व्यक्तींनाही लिहिलेली दिसतात. प्रामाणिकपणे केलेले पत्रलेखन हा लेखकाच्या आत्म्याचा हुंकार समजायला हरकत नाही. त्यातही ज्या व्यक्तीला ती लिहिलेली असतात तिच्याशी पत्रलेखकाचे आंतरिक नाते असल्यास लेखनात सत्यांश उतरतात. तिथे लेखक विशिष्ट पोज घेऊन लेखन करीत नसतो. एखाद्या अनुभवासंबंधी, व्यक्तीसंबंधी, घटनेसंबंधी लेखकाची खरीखुरी मते व्यक्त झालेली असतात. अशा लेखनात लेखकाचा राग, लोभ, चीड, उद्वेग, सूड, असूया, प्रेम, माया सारे काही नितळ, निकोप आणि पारदर्शकरित्या आविष्कृत झालेले असतात. तिथे ते त्याचे आत्मकथनात्मक अंशच प्रकटलेले असतात. आता हा चरित्रलेखनातील सत्यापेक्षा अशा पत्रलेखनातील सत्यांश अधिक महत्वाचे आणि मोलाचे मानता येतात. पत्रलेखकाचा हेतू निस्संशय वादातीत आणि सत्याच्या शक्य तितका जवळ जाणारा पाहिजे या एकाच निकषावर असे लेखन तोलता येते. या दृष्टीने आनंदीबाईंची पत्रे विलक्षण बोलकी आहेत. तत्कालीन व्यक्तींचे वर्तन, विचार या संबंधात ही पत्रे आपल्याला खरोखरच अंतर्मुख करणारी आहेत. या विधानाचं स्पष्टीकरणासाठी त्यांच्या बालपणातील दिवसांसंबंधीचा हा परिच्छेद पाहावा. माझ्या आईने देखील घोड्याच्या चाबुकाशिवाय दुसऱ्या कशाचा उपयोग मजवर केला नाही. चांगले गोड बोलणे तर लांबच, परंतु दगड, काठ्या व विस्तव यांची गाठ. नशिबाने याचा माझ्या अंगावर कुठे भाग राहिला नाही. तसेच या सपाट्यात मी लंगडीलुडी झाले नाही. ईश्वर कृपेने माझे अवयव त्यातून वाचून पुढे धड राहिले. परंतु त्याची आठवण झाली म्हणजे किती दुःख होते. पण त्यामुळे माझे लहानपण निघून गेल्यावर प्रीतीत काही अंतर पडले नाही. त्यांच्या बालपणात आईकडून जी शिक्षा त्यांना वेळोवेळी मिळाली ती वाचित असताना कोणाही संवेदनशील मेंढसाचं हृदय पिळवटून निघावे. पण त्या आईबद्दल विरोधी एक शब्दही लिहित नाहीत. उलट पुढे त्या मोठ्या झाल्यावर त्या दोघींमधल्या प्रेमात अंतराय झाला नाही असंही त्या लिहितात. कोणतीच व्यक्ती कायमची केव्हाच काळ्या रंगाची नसते. तिचा स्वभाव परिस्थिती परत्वे बदलतो हे त्यांनी किती समंजसपणे लिहिले आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांचा आणि कार्पेटर मावशीचा पत्रव्यवहार सुरू झाला. सुरुवातीच्या पत्रांमधून परस्परांचा परिचय आणि आवडीनिवडी यासंबंधी लेखन होत होते.
त्या कोणते अन्न पसंत करतात असा प्रश्न विचारला गेला असता त्यांनी कळवले, मी वनस्पतीजन्य पदार्थ खाणारी आहे व खाणे-पिणे आणि पोशाख या संबंधाने युरोपियन बनण्याची मला इच्छा नाही. मी कोठेही गेले तरी मी आपल्या रीतीभाती कायम ठेवीन. काही काळ गेल्यावर आणि परिचय वाढल्यावर त्या कार्पेंटर कुटुंबाशी अतिशय मोकळेपणाने लिहितात. मी अमेरिकेत जाऊन तुम्हांबरोबर बोलत बसले आहे, अशी मला कित्येक स्वप्ने पडतात. याचा अर्थ काय? त्या अमेरिकेला जाणार म्हटल्यावर काही बायका त्या तिकडे गेल्यावर बदलणार नाहीत का, अशी शंका उपस्थित करीत. एका पुणेकर स्त्रीला त्यांनी लिहिले, आर्यमातेच्या एका कन्येने अथवा पुत्राने परदेशात जाऊन तिची पूज्यता यत्किचित तरी कमी केल्यास तिला फार दुःख होईल, यात संशय नाही. दुसऱ्या एका पत्रात आपल्या अमेरिकेत जाण्याचे ध्येय साध्य करूनच आपण परत येऊ. नाहीतर परत येऊन नामुष्कीने तोंड दाखवण्यापेक्षा तिकडेच राहू, असा निर्धार त्या एका पत्रात व्यक्त करतात. मी तर अशी पैज मारली आहे की मी ज्या कामाकरिता अमेरिकेस जाते ते काम फत्ते झाले तरच हिंदुस्थानात परत यावयाचे, नाहीतर पुन्हा त्याचे तोंड पाहणार नाही. मला आता भिता उपयोगी नाही. आम्ही हिंदू स्त्रिया कशा आहोत हे दाखविले पाहिजे. आपण इतक्या दृढ विचाराच्या झालो याचे कारण आपल्या यजमानांचे विचार आणि आचरण होय, हे त्या स्पष्ट करतात. आणि आपली प्रेरणा दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आपले पती आहेत याचा अभिमानपूर्वक उच्चार त्या करतात. या आयुष्यरूपी सादरात दैवाची होडी ढकलली पाहिजे आणि मग ती सुपीक किनायाला लागते की ओसाड किनायाला लागते किंवा फुटून तिचे तुकडे होतात हे पाहिले पाहिजे. मला माझे कर्तव्य करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मग मरो किंवा तरो. अशी प्रवृत्ती होण्यास कारण माझ्या यजमानांचा उपदेश, असे म्हटले पाहिजे. तो माझ्यावर इतका ठसला आहे की तो काही केल्यानं कधी नाहीसा होणार नाही. गोपाळरावांच्या स्वभावात एक महत्वाचा गुण होता. तो म्हणजे बायकांनी शिकावे या मताचं ते होते. त्यांचा भाऊ वारल्यानंतर त्यांनी आपल्या वहिनीला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच ती नर्सिंगच्या कोर्सला गेली, असे शकुंतला परांजपे यांनी लिहिले आहे. याच भूमिकेमुळे आनंदीबाईंनी शिकावे म्हणून ते त्यांच्या मागे असत. त्याकरिता त्यांनी अनेकदा त्यांना छळले. त्यांचा हा छळ मानसिक आणि शारीरिक स्वरूपाचा होता आणि तो करतेवेळी ते आपला सारासार विचार गुंडाळून ठेवीत असत, असे आनंदीबाईंनी दिलेल्या पुढील तपशिलावरून आपल्याला कळते. आपण ज्या रीतीने मला वागविले ती सुष्ट होती किंवा दुष्ट होती हे ठरवणे फार कठीण आहे. जर मला विचाराल तर ती चांगली होती नव्हतीही असेच उत्तर देईल. जर तिचा नीट विचार करून परिणाम लक्षात आणला तर ती फार चांगली वाटते. परंतु तिचा परिणाम लहान मुलाच्या मनावर होण्याचा कसा संभव आहे याचा न्यायदृष्टीने जर विचार केला तर ती रीत फारच वाईट असे म्हणणे भाग येते. 10वे वर्षी म्हणजे अगदीच लहानपणी अंगावर मोडलेली लाकडे, 12व्या वर्षी फेकून मारलेल्या खुर्चा, बुके व मी तुला टाकून देईन अशा प्रकारच्या धमक्या व तसेच 14व्या वर्षी अंमलात आणलेले नाना प्रकार, हे सर्व त्या वयाच्या, शरीराच्या व मनाच्या मानाने अतिच कडक होते. अशा प्रसंगी गोपाळरावांच्या वाणीलाही धरबंद राहत नसावा. आनंदीबाईंची अवस्था तर तेव्हा विकल वा दयनीय होत असावी. त्या लिहितात, आपल्या गरम अथवा थंड अशा बोलण्याने वितळणारे किंवा पिजणारे असे फक्त कारीज मात्र मजजवळ उरले आहे. एकदा आनंदीबाईंनी कार्पेंटर मावशीच्या मुलींच्या आग्रहाने फ्रॉक घातला. त्या वेशातला फोटो त्यांनी उत्साहाने गोपाळरावांना पाठवला. तो पसंत न पडल्याने त्यांनी आनंदीबाईंना शरीर उघडे टाकले म्हणून दूषणे दिली. त्यासंबंधीची प्रतिक्रिया आनंदीबाईंच्या पत्रात पुढील प्रमाणे उमटली. ज्या अवयवापासून शरीरास इजा होण्याचा संभव असतो तो कापून टाकावा हे मला बरे वाटते. आपण पत्रांमधून अवाजवी कडक भाषा वापरली हे लक्षात आल्याने त्या लिहितात, मला माझ्या मागल्या पत्राची खरोखर लाज वाटते. आता लक्षात आले की त्यात काही शब्द कडक पडले असावेत, परंतु उपाय नाही. त्यासंबंधी स्पष्टीकरण देताना त्या लिहितात,
परंतु असे वर्तन व संथपणा यांचा आपण स्वीकार करा. आपले वर्तन सुधारावे किंवा आपणास लागावे म्हणून मी एक शब्दही लिहिला नाही. तर आपण शांत वृत्ती धरावी हेच मी म्हटले आहे. आपल्याला गोपाळरावांसारखा पती लाभला याविषयी त्या समाधान व्यक्त करतात. त्या लिहितात, खरोखरच आपल्यासारखा पती मला मिळाला याचा मला अभिमान वाटतो. आपली पत्नी आपल्यापासून कित्येक योजने दूर असल्याने विरहामुळे गोपाळराव पळून निघाले असतील आणि कधी एकदा आनंदीबाईंना भेटतो असे त्यांना झाले असेल. त्यामुळे त्यांना त्रास होत असावा असे विश्लेषण त्या करतात. मुळातील त्यांचे शब्द पुढील प्रमाणे आहेत. अधीरता काय ती आपणास त्रास देत असेल. आनंदीबाईंची गोपाळरावांना येणारी पत्र त्यांनी जपून ठेवली होती आणि पुढे त्यांचे पुस्तक करण्याची कल्पना त्यांच्या मनाला स्पर्शन गेली. ती त्यांनी आनंदीबाईंना कळवली. त्यावर आनंदीबाईंची प्रतिक्रिया बोलकी आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या आपल्या पत्रात आपण लिहिले आहे की माझी सर्व पत्र व मजविषयी वर्तमानपत्रातील मजकूर अशी सर्व एकत्र करून एक बुक छापून काढावे असा आपला हेतू आहे. तुमचे पत्र व तुमच्या मजा आणि पोळ्याच्या बडावे असा आपला हेतू आहे. हा हेतू उद्भवण्याचे कारण अगदी निर्मळ आहे हे मी जाणते आहे. तथापि तसे करणं मला रास्त दिसत नाही. आपण जे करीतो ते दाखवण्याकरिता नाही. आपणच होऊन आपल्याभोवती दिवा मिरविल्यास लोक काही नको म्हणणार नाहीत. परंतु त्यात वैभव ते कोणते? आनंदीबाई आणि गोपाळराव यांच्या स्वभावाचं यथार्थ आकलन आनंदीबाईंना होते असे दिसते. त्या लिहितात, उतावळेपणाचा मला टिटकारा आहे आणि म्हणून आपल्या नेहमीच्या उतावळेपणामुळे मला आपल्याविषयी फारच काळजी लागते. माझी प्रकृती जात्या थंड असल्यानं मजवर कोणत्याही गोष्टीचा अंमल चालत नाही. आपला स्वभाव अतिशय उतावळा आहे. त्यामुळे किंचित दिलगिरी वाटते. आपण एवढ्याशा गोष्टींकरिता तंग करता. धीर धरा. उतावीळ करून उपयोग नाही. अविचारानं कोणतेही काम करता कामा नये. आपण राजीनामा देऊ नये. चाकरी सोडू नये. खरोखर आपण धर्ममूर्तीच आहात. असे असूनही अव्यापारेषु व्यापार कशाला करता? गोपाळराव संशयी, फटकर, उतावळे आणि तिरकस बोलण्यात, साध्या भाषेत टोमणे मारण्यात पटाईत होते. आनंदीबाईंना ते पती म्हणून आदरस्थानी असले तरी ती दोघं स्वतंत्र व्यक्तित्व होती. आपल्या पत्नीवरील राग ते स्वयंपाकाच्या बाईच्या संदर्भात लेखन करताना ते काढतात. ते आनंदीबाईंच्या चाणाक्ष नजरेनं टिपले. त्या संदर्भात त्या लिहितात, स्वयंपाकाच्या बाईवर बरीच लेखणी चालवली. बायका इथून तिथून सारख्याच. कदाचित आपण काय म्हटले हे आपल्या लक्षात नसेल, परंतु त्यानं तर माझ्या काळजाला घरेच पडली. या जगात भेदाभेद कुठं उरलाच नाही काय? आनंदीबाईंनी गोपाळरावांचे पत्र इन बिटवीन लाईन्स वाचलेले आणि त्यांना त्या स्पष्ट सुनावण्यास मागे पाहत नाहीत. अमेरिकेसारख्या परक्या देशात आपण प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घ्यायला आलो आहोत. ते संपादन करून स्वदेशी जाऊन स्वबांधवांची आपल्याला सेवा करायची आहे याचे पक्के भान त्यांना आले होते. त्यामुळेच तिथल्या त्यांच्या वास्तव्यात त्या अतिशय जबाबदारीनं आणि विद्या प्राप्त करण्यात गुंतल्या होत्या. हे भान पुढील ओळींमध्ये व्यक्त होते. मला वाटते की माझे हाती अतिशय जोखमीचं काम आहे. त्या कामाची फार मोठी जबाबदारी मजवर आहे. प्रत्येक पाऊल टाकण्यापूर्वी मला दूरवर विचार केला पाहिजे. तेव्हा त्यांचे वय केवळ 21-22, पण प्रगल्भता किती ते पहा. ही जबाबदारी कोणी मला दिली आहे असे नाही, तर स्वतः लावून घेतली आहे. त्यात माझे सर्व सुख आहे. गोपाळरावांना आपण लिहिलेली पत्र म्हणजे त्यांच्याविषयी आपले प्रेम व्यक्त करण्याचाच प्रकार असल्याचं त्या लिहितात. या जगात आपण माझे सर्वस्व आहात. ही शुष्क पत्रे आपणाविषयीचे माझे प्रेम व्यक्त करू शकतील काय? त्यांच्याकडे तितक्याच प्रेमळ दृष्टीने बघितल्याशिवाय त्यांच्यात ते सामर्थ्य येणार नाही. माझे अंतःकरण ही एक नौकाच आहे असे मी म्हणते, परंतु माझे खरे अंतःकरण येथून फार लांब आपल्यापाशीच आहे.
आनंदीबाईंच्या भावना सच्च्या होत्या आणि त्या व्यक्त करण्याची क्षमता त्यांच्या भाषेत होती. त्यांचे प्रत्येक वाक्य अत्यंत विचारपूर्वक आणि पुरेपूर भावसंपृक्त असायचे. उदाहरणार्थ, मी आपल्याबरोबर अंधार कोठडीत जरी असले तरी ज्या मला सुख वाटते तीच मी जर एखाद्या राजमंदिरात एकटी राहिले तर ते होणार नाही. अमेरिकेच्या वास्तव्यात आनंदीबाईंच्या ठिकाणी कमालीची प्रगल्भता आलेली दिसते. त्यांचे सारे लक्ष अभ्यासावर असायचे आणि त्यात नेहमीच पहिला नंबर मिळवण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. त्यासाठी त्यांना दिवसही अपुरा वाटायचा. त्या लिहितात, दिवस आहे त्यापेक्षा जर मोठा असता तर फार बरे झाले असते, म्हणजे पुष्कळ वेळ सापडला असता, परंतु तो सापडावा कसा? आणि अशा रीतीनं मी वेळ घालवायला लागले तर माझा वर्गात पहिला नंबर कसा राहील? माझा सर्व वेळ सेकंदनी सेकंद वाटला गेला आहे. आपण जरी माझ्या जागी असतात तरी आपणासही असेच वाटले असते. त्यांची सुखाची कल्पनाही साधी आणि स्पष्ट आहे. विपुल संपत्ती, उत्तमोत्तम खाण्याचे पदार्थ व वस्त्रे एवढीच जर स्वर्गात आहेत आणि तेथे कर्तव्य नाही असे जर असेल तर मला तो स्वर्ग मुळीच नको. असल्या स्वर्गाची मी मुळीच इच्छा धरीत नाही, कारण ती सर्व सुखे क्षणिक आहेत. गोपाळरावांविषयीच्या त्यांच्या भावना आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट याविषयी त्या लिहितात. या जगात आपली जागा कशानेच भरली जाणार नाही. आपल्या शब्द सामर्थ्यानं आपण मजसाठी काय केलं हे मी जाणून व त्याविषयी कृतज्ञ नाही काय? आपण माझे नेते, शास्ते, समाधान करते व त्राते आहात. इतकेच नव्हे तर आपण मला गुलामगिरीतून मुक्त करून स्त्रियांच्या उत्तम पदवीप्रत नेऊन ठेविले आहे व त्यामुळे मी सदोदित कृतज्ञ राहीन. आनंदीबाईंची धर्मविषयक कल्पना ही वेगळी होती. त्यांच्या मते सत्य हेच धर्म. ईश्वर सत्यमय आहे. कोणताही लोक, पंथ, अगर राष्ट्र हे काही धर्म होत नाही. तर ईश्वराचा कायदाच सर्व जगाचा धर्म व तोच फक्त एक धर्म होय. सत्यात धर्म येतो व धर्मात पवित्रपणा, नीती व न्यायही येतात. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानं आपले वर्तन याप्रमाणे ठेवण्याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनाची व सत्याची ओळख घालून देऊया. आपल्या जीवरूपी माशास सत्य हे एक सरोवरच आहे. मासा जसा पाण्या वाचून टिकत नाही तसे आपण त्या वाचून टिकणार नाही. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पतीपासून काही अपेक्षा होत्या त्या पुढील शब्दांमध्ये व्यक्त होतात. या आपल्या प्रवासाच्या शेवटी आपण एकमेकांशी मिसळून व हातात हात घालून चालूया. मला जशी सुखाची भागीदार करता तशी दुःखाचीही करीत जा. माझे अंतःकरण या वेळेपर्यंत तर पूर्ण कोणास माहीत नाही. आपणास त्यात काय आहे हे मात्र माहीत आहे, पण ते किती खोल आहे हे आपणास कधी कळणार नाही. या परिच्छेदात त्यांनी आपले हृदय हळुवारपणे मोकळे केले आहे. आनंदीबाईंच्या या विशाल अंतरंग दर्शनाने आपल्या मनात त्यांच्याविषयी अनुकंपा निर्माण होतेच आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आढळणारे हे भावविभोर मन उत्कटत्वाने जाणवल्याखेरीज राहत नाही. डॉक्टर आनंदीबाईंची पत्र म्हणजे एक सतत वाढत गेलेल्या प्रौढ आणि प्रगल्भ मनाच्या भाव आणि वैचारिक विश्वाचा पारदर्शक आरसा आहे. ती वाचित असताना इतके संवेदनशील परंतु प्रसंगी कणखर व्यक्तित्व अकाली कोमेजून गेले ही जाणीव होऊन कुणीही माणूस आतून गलबलून जावा इतके सामर्थ्य त्यामध्ये आहे.